जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने फोटोग्राफरसाठी विशेष एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। ही कार्यशाळा खासदार गोविंदरावजी सभागृहात येथे आयोजित करण्यात आली होती। तर या कार्यशाळेला तब्बल 150 फोटोग्राफर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे येथील प्रसिद्ध मेंटॉर आणि फोटोग्राफर सचिन भोर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच कॅमेराची पूजन करून करण्यात आली। त्यानंतर कार्यशाळेला सुरुवात झाली। या कार्यक्रमात पुणे येथील प्रसिद्ध मेंटॉर आणि फोटोग्राफर सचिन भोर यांनी आधुनिक वेडिंग फोटोग्राफी, कपल शूट, लाइटिंग सेटअप आणि वेन्यूचा प्रभावी वापर याबाबत फोटोग्राफर्सना मार्गदर्शन केले। विशेष म्हणजे केवळ थिअरी न सांगता लाईव्ह डेमोच्या माध्यमातून आधुनिक फोटोग्राफीची तंत्रे प्रत्यक्ष दाखवण्यात आली। यावेळी सचिन भोर यांनी फोटोग्राफर्सना एक महत्त्वाचा संदेश दिला। कॅमेरा बदलण्यापेक्षा विजन बदला। महागडा कॅमेरा घेतल्यानेच व्यवसायात यश मिळत नाही, तर काळानुसार फोटोग्राफरची कलात्मक दृष्टी आणि काम करण्याची पद्धत बदलणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। नमस्कार, मी सचिन भोर पुण्याहून आलोय आणि आज आहे जागतिक छायाचित्रण दिन आणि त्यानिमित्त श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर्स असोसिएशनने आज फोटोग्राफरसाठी काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे ह्या फार सुंदर उद्देशाने एक वर्कशॉप आयोजित केलं आणि त्यांनी मला बोलवलं मेंटॉर म्हणून। फार सुंदर असं सेशन आहे की आत्ताचं वेडिंग फोटोग्राफी कशा पद्धतीने केली जाते, आत्ताचं मार्केट कसं आहे किंवा आत्ताच्या जनरेशनला काय आवडतं आणि आपण अपडेट होऊन कसा एक व्यवसायात आपली आणखी प्रगती होऊ शकते, ग्रोथ होऊ शकते, त्या अनुषंगाने सर्व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी फार सुंदर कार्यशाळा आयोजित केलेली आहे। आणि याच्यामध्ये आम्ही कपल शूट कसं करायचं, त्यानंतर लाइटिंग कशी करायची, वेन्यूचा वापर कसा करायचा, अशा वेडिंग फोटोग्राफीच्या रिलेटेड गोष्टींचा आज अभ्यास करतोय, शिकतोय आणि त्याचा लाईव्ह डेमो सुद्धा आम्ही करतोय। लोकांना आता आपण हे सांगतोय की आता जसा काळ बदलतो तसं आपण बदलणं फार आवश्यक आहे, कारण फक्त कॅमेरा घेऊन बदल होत नाहीत, आपली विजन बदलणं गरजेचं आहे। आणि फोटोग्राफर म्हटलं की कलात्मकता फार महत्वाची आहे, तर ती कलात्मकता मी स्वतः फाईन आर्ट बॅकग्राऊंडचा असल्यामुळे ती एक माझ्याकडून देण्याचा प्रयत्न करतोय, कारण जेणेकरून जर आपली विजन बदलली तर नक्कीच त्यातून आपलं कामही बदलेल, आपला व्यवसाय पुढे जाईल आणि आपली प्रगती होईल। खरं तर जेव्हा आपण शहर आणि ग्रामीण असं म्हणतो, पण आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आत्ताचे जे आपले क्लायंट आहेत, म्हणजे आत्ताचे कपल ज्यांचं लग्न होतंय ते उच्च शिक्षित आहेत, ते शिकायला सुद्धा बाहेर जातात, शहरात जातात आणि त्यांच्या विचाराला शहरी मानतात। तेव्हा ज्यांचं लग्न जरी त्यांचं ग्रामीण भागामध्ये होत असलं तरी त्यांची जी चॉईस आहे, त्यांची टेस्ट आहे आता शहरी भागातली झालेली आहे। जसे शहरात कॅमेरे वापरले जातात तेच कॅमेरे आपण ग्रामीण भागात फोटोग्राफर वापरतात, पण शहरातल्या लोक जेव्हा शिक्षण घेऊन फोटोग्राफी करतात आणि त्यांना त्या गोष्टी समजतात, त्या जर ग्रामीण भागामध्ये आल्या आणि आपली जर विजन बदलली तर नक्की त्याचा फायदा होईल। म्हणून हा एक फार सुंदर प्रयत्न असोसिएशनने केलेला आहे। मी पहिले असोसिएशनचं फार मनापासून अभिनंदन करेल, कारण असे प्रयोग होणं गरजेचं आहे ज्यातून आपण ग्रामीण भागातल्या फोटोग्राफरला सुद्धा एका नवीन लेवलला घेऊन जाऊ शकतो आणि चांगला उद्योग त्यातून करू शकतो। दरम्यान या कार्यशाळेत फोटोग्राफर्सच्या सुरक्षिततेचा आणि कामाच्या वेळेचा प्रश्नही प्रकर्षाने मांडण्यात आला। श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर्स असोसिएशनच्या प्रसिद्धी प्रमुख प्रवीण जमदाडे यांनी ग्राहक आणि प्रशासनाला भावनिक आवाहन करताना म्हटले, आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही कुटुंब आहे, त्यामुळे वेळेचं भान ठेवा। रात्री उशिरापर्यंत विवाह आणि हळदीच्या कार्यक्रमांचे शूटिंग केल्यानंतर फोटोग्राफर्सना घरी परतताना अपघाताचा धोका निर्माण होतो, त्यामुळे संघटनेच्या वतीने अल्पदरात हेल्थ इन्शुरन्स आणि ॲक्सिडेंटल पॉलिसी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच फोटोग्राफर्सचे काम वेळेत संपवून त्यांना रात्री लवकर घरी जाता यावे यासाठी पोलीस प्रशासन आणि मंगल कार्यालयांच्या प्रतिनिधींना नियमावलीचे निवेदन देण्यात येणार आहे। खरं तर श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशन फोटोग्राफर मित्रांसाठी सततच वेगवेगळे कार्यक्रम घेत असते, सेमिनार असतील किंवा वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत असते, ज्यामध्ये यावर्षी जे विद्यमान अध्यक्ष आमचे संदीपजी ठोकळ आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्वजण काम करत असतो। गेली अनेक वर्ष 10 ते 12 वर्षापूर्वी संघटनेची स्थापना झाली, तेव्हापासून संघटनेच्या माध्यमातून शहर व तालुक्यातील फोटोग्राफर बंधूंसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे, नवीन आयडिया असतील, नवीन कन्सेप्ट असतील, त्यावर आम्ही काम करत असतो, सेमिनार्स घेत असतो। आणि आज आपण जागतिक छायाचित्रण दिन असतो, त्या निमित्तानं आम्ही हा एक दिवसीय वेडिंग फोटोग्राफीचा सेमिनार ठेवला होता सचिन भोर यांचा। खासदार गोविंदरावजी सभागृहामध्ये हा सेमिनार ठेवला, जवळपास 150 फोटोग्राफर्स या ठिकाणी आले होते आणि त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी मनापासून त्या सेमिनारचा खऱ्या अर्थानं लाभ घेतला। आणि खरात महत्त्वाचा हा मुद्दा असा आहे की या संघटनेच्या माध्यमातून फक्त फोटोग्राफर मित्रांना सेमिनार घेतले जात नाही, तर फोटोग्राफरच्या घरी जर काही घटना घडली तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण कुटुंबाप्रमाणे सहभागी असतो। एखाद्या
फोटोग्राफरला जर का आर्थिक अडचण असेल तर संघटनेच्या माध्यमातून आमचे सर्व मित्र आम्ही वर्गणी करून त्याच्या घरातली ती अडचण भागवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आम्ही आता नुकताच एक उपक्रम घेतला होता की फोटोग्राफर जे रात्री इकडे तिकडे जातात, ट्रॅव्हलिंग करतात, फोटोग्राफीचं काम संपून घरी येतात, तर अपघात होतो बऱ्याच वेळा. त्यासाठी आम्ही एक हेल्थ इन्शुरन्स आणि ॲक्सिडेंटल पॉलिसी देखील संघटनेच्या माध्यमातून अगदी अल्प दरामध्ये सगळ्या फोटोग्राफर बांधवांसाठी या ठिकाणी घेतली होती. आणि एक नवीन नियमावली आम्ही आता खरं तर आम्ही निवेदन देतो आहोत. श्रीरामपूर शहर पोलीस ठाणा असेल किंवा सगळे आमचे मंगल कार्यालयाचे जे अधिकारी प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही भेटून त्यांना सांगत आहोत की फोटोग्राफरला काम लवकर संपवून लवकर सुटण्याची मुभा खरं तर ही ग्राहकांकडून आम्हाला अपेक्षा आहे की मान्य आहे की तुमच्या घरी लग्न एकदा होतंय, परंतु फोटोग्राफर हा कायम रस्त्यावरती आहे. रात्रीच्या 2 वाजता शूट जर संपवलं हळदीचं, विशेष करून हळदीचं शूट जर 2 वाजता संपवलं तर त्याला घरी यायला 3 वाजतात आणि पुन्हा त्याला सकाळी लवकर लग्नासाठी उभं राहावं लागतं. तर या निमित्तानं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो आमच्या सर्व ग्राहकांना, आमचे जे लाडके ग्राहक आहेत त्यांना विनंती आहे की निश्चित आम्ही देखील माणूस आहोत, आमचा थोडा विचार केला जावा आणि आम्हाला जितकं लवकर होईल तितकं लवकर घरी जाण्याचं, आमचंही कुटुंब वाट बघत असतं, याची आम्हाला घरी लवकर जाता येईल याची थोडी व्यवस्था करावा. पुन्हा एकदा सर्व छायाचित्रकार बांधवांना फोटोग्राफर दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून फोटोग्राफर्सच्या हितासाठी काम करणाऱ्या श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर्स असोसिएशनचा हा उपक्रम फोटोग्राफी क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरला आहे. कॅमेरा आधुनिक असण्यासोबतच फोटोग्राफरची विजन आधुनिक असावी आणि फोटोग्राफरच्या कलेसोबतच त्याच्या सुरक्षिततेलाही महत्त्व मिळावे, हा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला. त्यानंतर आलेल्या सर्व फोटोग्राफरला स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था असोसिएशनच्या वतीने करण्यात आली होती. याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला हा स्पेशल आढावा.